रियांश मटेरियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा आरोग्य सल्लागार म्हणून मी काम करत आहे. तर आज आपण आलो आहोत उरुळी कांचन येथे. तर हे आपले सर आहेत. सरांना आपण एक 4 महिन्यापूर्वी अमृत ज्यूस आणि बूस्टरची कॅप्सूल आणि ऑर्थोजीची कॅप्सूल दिली होती. तर सरांना आपलं प्रोडक्ट घेण्या अगोदर काय त्रास होता आणि घेतल्यानंतर काय रिझल्ट आलाय आपण सरांच्या तोंडूनच ऐकूयात. नमस्ते सर. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव संजय जाधव. मी उरुळी कांचनला राहतो आणि माझा एक डावा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्याच्यानंतर मी प्लॅस्टर केलं होतं, 1 महिना प्लॅस्टर होतं, पण ते सूज काय राहत नव्हती. पाय बिलकुल सुजायचा आणि दुखायचा पण जास्त. त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर मी संचेत हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तेथे मला त्यांनी ऑपरेशन करायला सांगितलं होतं. MRI केलं पहिलं 10,000 रुपयाचं आणि नंतर ऑपरेशन करायला सांगितलं. ऑपरेशनला 2 लाख खर्च केला सांगितला होता. त्याच्यानंतर मग मी फक्त गोळ्या घेतल्या त्यांच्याकडून आलो आणि नंतर या सरांकडून मी हे अमृत ज्यूस घेतलं. 4 महिन्यापूर्वी अमृत ज्यूस घेतलं होतं. आता 4 महिन्यातच मला 2 महिन्यात मला चांगला रिझल्ट आला आणि त्याच्यानंतर आता 4 महिने झाले पूर्ण बंद झालेला आहे पाय. कोर्स संपलेला किती दिवस झाले? 1 महिना झाला. कोर्स संपून 1 महिना झाला आहे. बघा मित्रांनो, सरांना हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायलाच लावलं होतं, परंतु सरांनी आपल्या प्रोडक्टवरती विश्वास ठेवला आणि 2 महिने चालू केल्यानंतर त्यांना चांगला रिझल्ट यायला सुरुवात झाली. आणि आता सरांना कंप्लीट 4 महिने झालेत. म्हणजे कोर्स संपल्यानंतर 1 महिना कंप्लीट झाला तरी कसला त्रास नाही, बिलकुल त्रास नाही. बघा मित्रांनो, बऱ्याच लोकांना वाटतं की प्रोडक्ट बंद केल्यानंतर त्रास होईल का, तर हा सगळ्यात महत्त्वाचा रिझल्ट आहे की प्रोडक्ट बंद करून 1 महिना झालेला आहे तरी सरांना कुठल्याही पद्धतीचा त्रास नाही. फक्त पथ्य तुम्ही कंटिन्यू करताय. पथ्य कंटिन्यू करतायत सर. कोर्स संपल्यानंतर पथ्य पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि पथ्य जर तुम्ही कंटिन्यू केलं औषध बंद झाल्यानंतर तर तुम्हाला कसलाच त्रास होत नाही. ओके, चालेल. थँक्यू सर. लोकांना काय सांगतात? तर हे औषध सगळ्यांनी घ्यावं असं मी सगळ्यांना सांगू इच्छितो, कारण मला जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे. ओके, थँक्यू सर. थँक्यू.